नमस्कार. तुम्हालाही निगेटिव्ह सेंटेन्सेस करताना गोंधळ होतो का? जसं की डू डज कुठे वापरायचा, त्याला नॉट कसं करायचं, एम जर असेल तर त्याला नॉट कसं करायचं. बऱ्याचदा गोंधळ होतो. इज असेल, आर असेल तर आपण पटकन करू शकतो, परंतु काही वाक्यांमध्ये काहीच नसतं, हेल्पिंग वर्ब दिलेलाच नसतो, तेव्हा नॉट कसं करायचं. तर आपण स्पेशल व्हिडिओ पण बनवले, पण डिफरंट म्हणून आपण हे दोन्ही इथे घेतले. नमस्कार, मी सुनंदा दारवंटे, संचालिका ज्ञानपीठ क्लासेस. ज्ञानपीठ कोचिंग क्लासेस या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आणि चला आपण बघतोय एम इज आर आणि डू डज यांचे निगेटिव्ह सेंटेन्सेस कसे बनवायचे. चला बघा, जेव्हा ही, शी, इट किंवा कुठलाही सिंग्युलर नाउन असेल, सिंग्युलर म्हणजे काय तर एक वचन, जेव्हा केव्हा एक वचन असेल तेव्हा आपल्याला त्याच्यासमोर इज घ्यायचं आणि त्यानंतर नॉट लावायचं असतं, म्हणजे ते निगेटिव्ह सेंटेन्स बनणार. त्यानंतर बघा, यू, वी, दे म्हणजे जास्त जण, म्हणजेच प्लुरल नाउन असेल. जर प्लुरल नाउन असेल तर आपल्याला त्याच्यासमोर आर घ्यावं लागतं. ठीक आहे. आणि निगेटिव्ह करायचं आहे म्हणजे नॉट आपण त्याच्यासमोर लावणार. ठीक आहे, आपण सेंटेन्सेस बघूया. जसं की आहे, ही इज माय बेस्ट फ्रेंड. ही इज माय बेस्ट फ्रेंड हे सेंटेन्स आहे आणि तुम्हाला याचं निगेटिव्ह बनवायचं आहे. म्हणजे तुम्ही म्हणत आहात की तो माझा मित्र आहे, परंतु तो माझा मित्र नाही. याला कसं म्हणणार आपण? तर बघा, इज आहे म्हणजे जेव्हा केव्हा हेल्पिंग वर्ब दिलेले असतील, अगदी सोपं आहे. हेल्पिंग वर्बला फक्त नॉट लावायचंय तुम्हाला, बाकी सर्व वाक्य आपण जसंच्या तसं लिहिणार आहोत. ही इज नॉट, फक्त इज नॉट म्हणणार आहोत. बघा किती सोपं आहे. किंवा तुम्ही त्याला इजंट पण म्हणू शकता. ही इज नॉट माय बेस्ट फ्रेंड. ही इजंट माय बेस्ट फ्रेंड. ही डोंट माय बेस्ट फ्रेंड होणार आहे का? नाही होणार. नेक्स्ट सेंटेन्स आहे, राणी इज अ गुड गर्ल. राणी ही एक चांगली मुलगी आहे, परंतु आपल्याला म्हणायचं राणी चांगली मुलगी नाहीये. राणी इज अ गुड गर्ल. इज दिलेलं आहे, मग त्यालाच नॉट लावणार आहोत आपण. राणी इज नॉट अ गुड गर्ल. अला लक्षात ठेवायचे. बऱ्याचदा मुलं राणी इज अ नॉट गुड गर्ल असं म्हणतात. अ हे गुड गर्लच्या अगोदरच येणार. राणी इज नॉट अ गुड गर्ल. पुढचं सेंटेन्स आहे, वी आर फ्रेंड्स. आर हेल्पिंग वर्ब आलेला आहे, म्हणजे आपण डायरेक्टली काय करणार? वी आर नॉट. आरंट पण म्हणू शकता तुम्ही. वी आर नॉट फ्रेंड्स. आम्ही मित्र नाहीत. ठीक आहे. अशा प्रकारे अगदी सोपं आहे. ॲमिजार जेव्हा असेल तेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये जे काही हेल्पिंग वर्ब दिलेले असतात, एम असेल, इज असेल, आर असेल, तर त्याला तुम्हाला फक्त नॉट जोडायचं आहे. ते सेंटेन्स निगेटिव्ह बनून जाणार. जसं की आय एम अ डॉक्टर. आय एम नॉट अ डॉक्टर. ठीक आहे. मग अशाच प्रकारे आपण डू डज. आता डू डज मध्ये बऱ्याचदा मुलांचा गोंधळ होतो का? कारण की वाक्यामध्ये डू डज कुठेही दिलेला नसतो किंवा ॲमिजार कुठले हेल्पिंग वर्ब नसतं. ते आपल्याला ओळखायचं असतं. कसं ते बघूया. हा, एकदा डू आणि डजचा वापर कुठे होतो ते बघून घेऊया आपण. बघा, ही, शी, इट म्हणजे एक वचनी कोणीही असेल. ही असेल, शी असेल, इट असेल, नेम असेल. नेम म्हणजे एखाद्या मुलाचं नाव असेल, एखाद्या मुलीचं नाव असेल, किंवा बॉय असेल, गर्ल असेल. म्हणजेच काय तर सिंग्युलर नेम असेल. काही पण सिंग्युलर नेम जर असेल तर अशा वेळेस आपण काय वापरत असतो, तर आपण डज वापरतो. कशासाठी? जेव्हा आपल्याला सेंटेन्स निगेटिव्ह बनवायचं आहे, आणि मग डज नंतर आपण वापरतो नॉट. मग ते सेंटेन्स आपलं निगेटिव्ह बनतं. मग डू कुठे वापरायचा? तर जेव्हा आय, वी, यू, दे. आता आय म्हणजे मी, वी म्हणजे आम्ही, यू म्हणजे तू आणि तुम्ही, आणि दे म्हणजे ते. तर हे काय आहेत? प्लुरल आहेत, म्हणजेच अनेक वचन आहेत. आणि जेव्हा जेव्हा अनेक वचन असेल तेव्हा त्या सेंटेन्सचं निगेटिव्ह करताना अगोदर आपण डू वापरणार आणि मग त्यानंतर नॉट वापरणार. ठीक आहे. अगदी सोपं आहे. आता सेंटेन्स मध्ये कसं ओळखायचं ते बघूया. जसं की आता सेंटेन्स आहे, आय राईट अ लेटर. यामध्ये थोडस लक्षपूर्वक बघा, थोडासा गोंधळ होतो. आय राईट अ लेटर, मी पत्र लिहितो किंवा मी पत्र लिहिते. याचं जेव्हा निगेटिव्ह बनवायचं आहे, आपल्याला बघायचं आहे. आता आपल्याला हे कळालंय की ते ॲमिजार नसणार आहे, इथे कुठलाही हेल्पिंग वर्ब नाहीये, पण आपण ते ओळखून करणार आहोत.
मग लक्षात काय ठेवायचं, आय जर असेल तर आय समोर आपण काय घेणार आहोत, डू घेणार आहोत. मग बघा, आय डू नॉट राईट अ लेटर. आय डू नॉट राईट अ लेटर. स्टॉप कर एक मिनिट. बघा दुसरं सेंटेन्स बघूया आपण. आता लक्ष द्यायचं व्यवस्थित. हेच घेऊया आपण. ही राईट्स किंवा राम घेऊया. राम राईट्स अ लेटर. राम राईट्स अ स्टोरी घेऊया. राम राईट्स अ स्टोरी. आता इथे बघा मी आय नंतर राईट घेतला आहे, राम नंतर राईट्स घेतला आहे. हे लक्ष द्यायचं आहे. जेव्हा जेव्हा सिंग्युलर असेल तेव्हा आपल्याला वर्बला यस किंवा यस लावावाच लागतो. मग याचं निगेटिव्ह सेंटेन्स कसं बनणार, तर इथे थोडस लक्षपूर्वक बघायचं आहे. बघा राम, इथे आपण काय घेणार आहोत, राम म्हणजे कुणाचं तरी नेम आहे आणि जेव्हा नेम असतं तेव्हा आपण त्याला नॉट लावण्यासाठी अगोदर डायरेक्ट आपण असं म्हणू शकत नाही, राम नॉट राईट्स अ लेटर. आपल्याला त्याच्यासाठी काहीतरी हेल्पिंग वर्ब लावावा लागतो, म्हणून आपण डू किंवा डजचा वापर करतो. मग डजच का वापरायचा, तर मी सांगितलंय जेव्हा सिंग्युलर नाऊन असेल तेव्हा, म्हणजे एकटा माणूस कोणीतरी असेल तेव्हा आपण डज घेणार आहोत. म्हणजे नेम आहे इथे राम म्हणून आपण डज घेणार. राम डज नॉट. आता एक मिनिट लक्ष द्या. बघा आता इथे डज घेतलेला आहे आपण, राईट्स आहे इथे येस होतं, मग डज घेतलंय आपण. आता पुन्हा इथे राईट्स घेण्याची गरज नाही. एक्झाम मध्ये सुद्धा बऱ्याचदा याच चुका होतात, किंवा बोलताना असेल, स्पीकिंग साठी असेल तरी सुद्धा. राम डज नॉट राईट, मुद्दामून रेड पेननी लिहूया आपण, राईट अ स्टोरी. राईट अ स्टोरी. बघा म्हणजे इथे गोंधळ होतो मुलांचा, बऱ्यापैकी होतो, म्हणून मी व्यवस्थित सांगते. पुन्हा एकदा बघा. राम डज नॉट राईट अ स्टोरी. डज घेतल्यानंतर इथे पुन्हा यस घेण्याची गरज नाहीये. आणखी सेंटेन्स बघूया आपण. पुढचं सेंटेन्स आहे, दे रीड बुक्स. दे रीड बुक्स. आता इथे बघा ते पुस्तके वाचतात. मग याचं निगेटिव्ह करताना दे आहे, आपल्याला कुठलाही हेल्पिंग वर्ब दिलेला नाहीये, हेल्पिंग वर्ब तर घ्यावा लागणार आहे. मग दे हे काय आहे, प्लुरल नाऊन आहे, म्हणजे दे समोर आपण डू घेणार. मग कसं येणार, दे डू नॉट. डू नॉट किंवा डोंट पण म्हणू शकतो आपण. रीड बुक. आता इथे मी अ बुक्स का नाही म्हटलं, कारण अ आपण कुठे वापरत असतो, जेव्हा एक वचनी काहीतरी असतं. एक बुक असतं तर मी अ वापरलं असतं, परंतु इथे बुक्स आहे म्हणून अ किंवा एन इथे येत नाही. मग तुम्हाला कळालं असेल बघा, दे डू नॉट रीड अ बुक्स. ते पुस्तके वाचत नाही. अशा प्रकारे काही सेंटेन्सेस आणखी देते मी, आणि आणखी काही सेंटेन्सेस बघूया, त्याची उत्तर तुम्ही कमेंट मध्ये द्यायची आहेत. चला जास्त सरावासाठी आपण काही सेंटेन्सेस घेतलेले आहेत ते आपण करून बघणार आहोत. शी इज अ टीचर. शी इज अ टीचर, ती शिक्षिका आहे. इज दिलेला आहे, मग नॉट करायचं, सोपं आहे. शी इज नॉट अ टीचर. करेक्ट. दे आर फ्रेंड्स. दे आर फ्रेंड्स. आर हेल्पिंग वर्ब दिलेला आहे. दे आर नॉट फ्रेंड्स. दे आर नॉट फ्रेंड्स. करेक्ट. पुढचं आहे, द बॉय इज हंग्री. इट इज कोल्ड टुडे. आणि हे सेंटेन्स तुम्ही करून मला कमेंट मध्ये टाकायचे आहेत. द बॉय इज हंग्री, ही इज कोल्ड टुडे. याचा आन्सर काय आहे तर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायचं आहे. आणि अशाच आणखी महत्वाच्या व्हिडिओसाठी आपण ज्ञानपीठ कोचिंग क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब ही करून ठेवायचं आहे. पुढचं सेंटेन्स आहे, आय लाईक मँगोज. इथे ॲमिजार नाहीयेत. बघा, आय लाईक मँगो.
आय डू नॉट. कारण आपण प्लुरल साठी पण त्यामध्ये आय पण असतो त्या ग्रुपमध्ये. आय डू नॉट लाईक मँगोज. आय हा प्लुरल नाहीये, तो एकटा. कारण आपण आय मी साठी म्हणतो, स्वतःसाठी म्हणतो, परंतु तो याच ग्रुपमध्ये येतो. डू नॉटच त्याच्या समोर वापरलं जातं. शी लाईक्स आईस्क्रीम. शी लाईक्स आईस्क्रीम. बघा, आय लाईक मँगोज. आय आहे म्हणजे आय नंतर आपण डू नॉट वापरले. लाईक मँगोज पूर्ण जसंच्या तसं. शी लाईक्स आईस्क्रीम. लाईक्स आईस्क्रीम. मी काय सांगितलं, कुठलेही वर्ब असेल आणि त्या वर्बला जर यस किंवा इयस लावलेला असेल तर डोळे झाकून त्यामध्ये डज आपल्याला घ्यायचा आहे. सोपं आहे. बघा, शी लाईक्स आईस्क्रीम. वर्बला यस लागलाय म्हणजे डजच घ्यायचंय. आणि तसंही हा रूल आपल्याला माहित आहे. जर ही शी इट किंवा कुणाचं नाव असेल आपण डज घेतोय आणि मग नॉट लावतोय. शी डज नॉट. शी डज नॉट लाईक. लाईक्स म्हणायचं नाहीये यस, कारण आपण आता इथे घेतलेलं आहे ऑलरेडी. शी डज नॉट लाईक आईस्क्रीम. शी डज नॉट लाईक आईस्क्रीम. सोपं आहे. बघा, राणी सिंग्स वेल. राणी सिंग्स वेल. राणी सिंग्युलर नाउन आहे. यस आहे वर्बला म्हणजे डज लावा, किंवा राणीवरून पण डज लावलं तरी दोन्ही कोणताही रूल लावा डजच येणार. डज नॉट सिंग्स म्हणायचं नाही, कारण ते चुकणार तुमचं. सिंग वेल हे मात्र लक्षातच ठेवायचं आहे. एक्झाम मध्ये मुद्दामून असे प्रश्न दिलेले असतात आणि मुले तिथे चूक 100% करतात. त्यामुळे लक्षात ठेवायचं, जर सिंग्स इथे यस लावलं तर इथे तुम्ही सिंग्स जसंच्या तसं घ्यायचं नाहीये, कारण आपण ऑलरेडी इथे यस घेतलेला आहे. आता बघा, वी ईट राईस. आम्ही तांदूळ खातो. मग आम्ही तांदूळ खात नाही. वी डू नॉट. वी डू नॉट ईट राईस. आम्ही तांदूळ खात नाही. द डॉग बार्क्स लाऊडली. मी सांगितलं होतं कुठलाही सिंग्युलर नाउन असेल त्याच्या समोर जर तुम्ही वर्ब वापरला तर त्याला यस किंवा यस लावावा लागतो. मग बघा, द डॉग बार्क्स लाऊडली. मग याचा निगेटिव्ह करताना काय करणार? द डॉग आहे म्हणजे काय आहे? इट म्हणा, नेम म्हणा, सिंग्युलरच आहे तो. किंवा याच्यावरून लक्षात घ्या, वर्ब आहे त्याला यस लागलेला आहे म्हणजे डजच वापरायचा आहे तुम्हाला. द डॉग डज नॉट. द डॉग डज नॉट बार्क. बार्क्स म्हणायचं नाही, बार्क लाऊडली. प्रकारे आपण डू, डज आणि एम इज आर कुठे वापरायचे आणि त्याचे निगेटिव्ह कसे करायचे हे बघितलंय. समजलं नाही, व्हिडिओ पॉज करा, पुन्हा पुन्हा बघा, सेंटेन्सेस बघा आणि जे सेंटेन्स दिले कमेंट मध्ये नक्की आन्सर द्या. धन्यवाद.